पाषाण लेकला चाललो, जे की आम्हाला माहित नाही. आणि इकडून वाहन तर बघू शकता, इथं काय वाहनाचं साधनच नाहीये. आणि इथून सुरू झाली माझी नाटकं, कारण आम्हाला रस्ताही माहीत नव्हता, तो एरियाही माहीत नव्हता आणि तिथे वाहनही भेटत नव्हते. आणि तिथे लहान लेकरांना खेळताना पाहून माझ्यातलं देखील लहान लेकरू जागं झालं. मला असं वाटतं ना की मी पुण्यामध्ये, कारण मी पाषाण एरिया एक्सप्लोर करते. आणि फायनली रिक्षा भेटला. तुला हमारा नमुना दो बॅगो के साथ. आणि पुढे आम्ही गेलो सोमेश्वरवाडीला, सोमेश्वर मंदिरामध्ये, जे की महादेवाचं मंदिर आहे. आणि हे मंदिर एवढं सुंदर आहे आणि एवढं मोठं आहे की मी काय सांगू. मंदिर एवढं थंड आहे, त्याचा गाभारा पण एकदम शांत. आणि मंदिराचा परिसर खूप मोठा आहे, बसण्यासाठी भरपूर जागा आहे. झाडं वगैरे खूप मोठी मोठी झाडं देखील आहेत मंदिराच्या परिसरामध्ये. आणि तिथून पुढे मंदिराच्या साईडला 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा आहे, जिथे 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरांचे स्ट्रक्चर एकदम हुबेहूब मांडले आहे. आणि इतकं सुंदर स्ट्रक्चर आहे ते, असं वाटतं की खरे मंदिरं आहेत, पण ते स्ट्रक्चर आहेत. तशी पाहिलं तर माझी 4 ज्योतिर्लिंग झाले आहेत. आणि हे मंदिरांचे स्ट्रक्चर पाहून आणि हे 12 ज्योतिर्लिंगांचा देखावा पाहून असं वाटतं की माझे कधी होतील नाही का 12 ज्योतिर्लिंग. आणि हे होते आपले महादेव जिथं. आणि म्हणजे महादेव मध्यभागेत 6 ज्योतिर्लिंगांचे देखावे त्यांच्या लेफ्ट साईडला आहे, 6 ज्योतिर्लिंगांचे देखावे त्यांच्या राईट साईडला आहे. असं त्यांनी एकदम मांडलं गेलं आहे, व्यवस्थित त्यांनी देखावा तो मांडला गेला आहे. आणि लास्टला तिथे नंदींची एवढी मोठी प्रतिमा आहे की मी काय सांगू. खूप मोठे नंदी आहेत आणि ते महादेवांकडे तोंड करून बसलेले आहेत. एवढं सुंदर आहे ते आणि खूप म्हणजे भारी वाटलं मला तिथे जाऊन. आणि शेवटी बघा, आम्ही तिथून परत पाषाण टेकडी म्हणून आहे तिथे गेलो. तिथे आम्ही सनसेट पाहिला. सनसेट जेव्हा होत होता तेव्हा खूप सुंदर वातावरण झालं होतं. आजूबाजूला झाडे आहेत. आणि हे होतं आहे माणसांची वस्ती, जी जनावरांच्या वस्तीवर बसवली.